जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज बोट व प्रवाह या घटकांवरती मागील पेपरमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न होते, पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न होते, ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बोट व प्रवाह शिकत असताना बोटीचा वेग, संथ पाण्यातील वेग म्हणजे व्हीबी हे नोटेशन वापरणार आपण. व्हीएस म्हणजे प्रवाहाचा वेग, व्ही1 म्हणजे बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि व्ही2 म्हणजे बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग घेणार. त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुमचं बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलेला असेल आणि बोटीचा वेग, संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग काढायला जर विचारलेलं असेल, तर त्यावेळेला व्हीबी इज इक्वल टू व्ही1 प्लस व्ही2 डिवायडेड बाय 2 आणि व्हीएसचा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. त्याच बरोबर तुम्हाला बोटीचा स्थिर पाण्यातील बोटीचा वेग दिलेला असेल आणि प्रवाहाचा वेग जर दिलेला असेल आणि बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग विचारलेला असेल, तर व्ही1 इज इक्वल टू व्हीबी प्लस व्हीएस आणि व्ही2 इज इक्वल टू व्हीबी मायनस व्हीएस. हा जो पोर्शन आहे हा वेग, वेळ, अंतर या घटकांवरचा असल्यामुळे तुम्हाला अंतर इज इक्वल टू वेग गुणिला वेळ, तसेच वेग इज इक्वल टू अंतर बाय वेळ आणि वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग हे जे सूत्र आहेत हे माहित असणे गरजेचं आहे. ओके, तर चला आपण क्वेश्चन नंबर 1 कडे येऊया. गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला प्रश्न होता. एक बोट स्थिर पाण्यात 15 किलोमीटर पर आवर वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर पर आवर असेल, तर प्रवाहाच्या दिशेने 84 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल? काय विचारलाय? वेळ लागेल म्हणजे वेळ काढायला विचारली, तर वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. अंतर बाय वेग. मग अंतर किती किलोमीटरचं दिलेलं आहे? 84 किलोमीटरचं दिलेलं आहे. आणि ती बोट प्रवाहाच्या दिशेने जात आहे. म्हणजे याचा अर्थ बोटीचा वेग किती होता? 15 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग ऍड होणार त्याच्यामध्ये. म्हणजे काय झालेलं असेल? 6 किलोमीटर ऍड झालं असेल. म्हणजे 84 डिवायडेड बाय 15 आणि 6 21. मग 21 चा भाग आपल्याला 84 मध्ये किती वेळा जातो? 4 तास. म्हणजे 84 किलोमीटरचं अंतर त्या बोटीला पार करण्यासाठी किती तास लागतील? 4 तास. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. रायगड पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. एक इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने तासी वेग म्हणजे काय दिलेला आहे? व्ही1 18 किलोमीटर पर आवर आणि पाण्याच्या प्रवाहाचा तासी वेग आपण मेन्शन केलेला आहे व्हीएस. तो दिलेला आहे 2.5 kmph किलोमीटर बरोबर. तर बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा तासी वेग किती? म्हणजे काय काढायला विचारलाय? व्ही2 काढायला विचारलाय आणि तुम्हाला दिलेलं आहे व्ही1 आणि व्हीएस. मग या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केलं आपण, व्हीएस इज इक्वल टू व्ही1 मायनस व्ही2 म्हणजे नथिंग बट व्ही2 इज इक्वल टू व्ही1 मायनस 2 टाइम्स ऑफ व्हीएस. तर व्ही2 म्हणजे बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग इज इक्वल टू व्ही1 म्हणजे बोटीच्या प्रवाहाचा दिशेने वेग किती आहे? 18 किलोमीटर मायनस 2 गुणिला पाण्याच्या प्रवाहाचा वेग जो दिलेला होता तो 2.5 किलोमीटर पर आवर. सो देअरफॉर व्ही2 इज इक्वल टू 18 मायनस 5 म्हणजे 13 किलोमीटर पर आवर. त्या बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न नागपूर पोलीस शिपाई भरती 2021 तसेच कारागृहाला विचारलेला प्रश्न. एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग म्हणजे व्ही2 14 kmph दिलेला आहे व प्रवाहाचा वेग म्हणजे व्हीएस 4 kmph दिलेला आहे. तर त्या नावेच्या प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? व्ही1. सेम प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये बघितलेलं होतं आपण. सेम फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. व्ही1 इज इक्वल टू व्ही2 प्लस 2 टाइम्स ऑफ व्हीएस. तर
V1 इज इक्वल टू V2 आपल्याला दिलेला आहे 14 किलोमीटर पर आवर. 2 गुणिला प्रवाहाचा वेग जो आहे तो 4 किलोमीटर पर आवर. म्हणजेच 14 प्लस 8, 14 आणि 8 किती झालेलं असेल 22. 22 किलोमीटर पर आवर त्या बोटेच्या प्रवाहाचा दिशेने वेग असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर असायला पाहिजे. पुढील प्रश्न याच घटकांवरती बोट व प्रवाह वरती विचारलेला सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2017 व तसेच पुणे शहर पोलीस शिवा भरती 2017 मध्ये विचारलेले प्रश्न आपण 2 ते 3 या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे, सोडवून सुद्धा दिलेले आहे. तर या 2 प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये द्या, जेणेकरून तुमचा सराव होतील आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे येणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा, म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओच्या माध्यमातून या 2 प्रश्नांची आपल्याला उत्तरे सुद्धा देता येईल. तर याच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. तर अशाच पद्धतीचे प्रश्न पुन्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकत राहू. त्यासाठी तुमचं सहकार्य सुद्धा आवश्यक आहे. तर आय होप का यासमोर तुम्ही सुद्धा आम्हाला याच पद्धतीचा सपोर्ट देत राहाल व तसेच आपल्या उडान द करिअर अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद.